आंबेडकर भवन, स्वर्गीय कन्हैयालाल जेटलिया स्टेडियम, पाणी पुरवठा योजना, भूमिगत गटार योजना, मोकळ्या जागांना कंपाऊंड वॉल करणं, तिथं अतिक्रमण होऊ नये, ती सार्वजनिक जागा सार्वजनिक कामाकरताच उपयोगी आली पाहिजे, या पद्धतीनं आमच्या जेटलिया साहेबांनी तिचा विचार केला। इथं बसणाऱ्या सगळ्यांना, तुम्हाला मला, आपल्याला काळाचं नियतीचं बोलवणं आल्यानंतर प्रत्येकाला इथनं जायचंय। कुणी ताम्रपट घेऊन जन्माला आलेला नाहीये, कायमचा इथं राहणार नाहीये। त्यावेळेस गेल्यानंतर कुणाला कब्रस्तानामध्ये त्या ठिकाणी जावं लागतं, कुणाला स्मशानभूमी लागते, त्याकरता कब्रस्तान पण चांगले पाहिजे, स्मशानभूमीमध्ये देखील सुविधा त्या ठिकाणी असल्या पाहिजे। उत्पन्न निर्मितीच्या करता शॉपिंग कॉम्प्लेक्स ही आता मोठ्या प्रमाणात शहरी भागामध्ये यायला लागलेले, अशा विविध स्तरावर कामं करण्याचा आजपर्यंत आमच्या जेटलिया साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न झाला। आता इथनं पुढं राहिलेली कामं देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न, हा परतूरचा विकास पूर्ण झाला पाहिजे असं आम्ही म्हणत नाही, अजूनही आम्हाला करायचं। कामं कधीच थांबत नाही, कुठली ना कुठली कामं केली तरी नवीन 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 कामं निर्माण होतात, लोकांच्या अपेक्षा वाढतात, लोकांचं राहणीमान बदलतं, लोकांच्या गरजा बदलतात आणि त्या पद्धतीने आपल्याला सुविधा द्याव्या लागतात। शहराची तर सगळीकडे वाढती लोकसंख्या होतीये, हे घेता आपल्याला अशाच पद्धतीची कामं करावी लागणार आहे। परतूरकरांनो, सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत। परतूरचं एकंदरीत उत्पन्न किती आहे परतूरचं, जसं माझ्या माळेगाव नगरपंचायतीचं उत्पन्न फक्त 6 कोटी आहे, बारामतीचं उत्पन्न फक्त 40 कोटी आहे, तसं परतूरचं किती? काहीतरी उत्पन्न असेल ना टॅक्सचं, काही कोटी रुपये असेल, त्याच्यात तुमचं कधीच भागू शकत नाही। मी आपल्याला सांगतो 25 कोटी वगैरे असेल, 25-30 कोटी, आता मला एक्झॅक्ट माहिती नाही, मी माहिती घेतली नाही, 2 कोटी नसेल, जास्त असेल। आमच्या नगरपंचायतीचं 6 कोटी, इथलं कुठे 2 जास्त असेल, ठीक आहे। त्यामध्ये मोठी कामं करायची म्हटलं तर तुम्हाला केंद्राचा राज्याचा पैसा लागणार, तुम्हाला त्याशिवाय पुढे जाता येणार नाही। आज आम्ही हे सगळा विकास केलाय, मी ते पिंपरी चिंचवडचा विकास करत असताना जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन JNNURM ही स्कीम डॉक्टर मनमोहन सिंग यांनी त्यावेळेस काढलेली होती। त्याच्यातनं केंद्र सरकार काही टक्के द्यायचं, राज्य सरकार काही टक्के द्यायचं, महानगरपालिकेचे काही थोडे 10% असायचे आणि ह्याच्यातनं आम्ही तो विकास केला। आज युडी डिपार्टमेंट, त्याला निधी देण्याचं काम आम्ही अर्थ मंत्रालय करत असतं। उद्याच्याला आपल्याला कामं करायची म्हटलं, किंवा मी मगाशी नितीननी मी अनेक योजनांचा उहापोह केला परतूरकरांनो, तो आपल्याला साध्य करायचा असेल तर मला तुम्हाला सांगायचं की या बाबतीमध्ये तुम्हाला कोण आर्थिक पाठबळ देईल याचा विचार त्या ठिकाणी केला पाहिजे। त्याच्यामध्ये तुम्हाला एकच गोष्ट डोळ्यासमोर येईल, ती म्हणजे अर्थ खातं। जसं आपण म्हणतो, जेवायला पंगत बसल्यानंतर वाढपी ओळखीचा असला पाहिजे, वाढप्या ओळखीचा असला की जरा पंक्तीत पोटभर जेवायला मिळतं। तसं आता मी वाढप्या म्हणून तुमच्याकडे आलो, आता किती जेवायचं किती काय घ्यायचं ते तुमच्या हातात आहे। मित्रांनो, अल्पसंख्याक बांधवांचं मागासलेलं पण दूर करण्याच्या करता जसं मी मगाशी सांगितलं मार्टी आणलं, तसं मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचं भांडवल 700 कोटीवरून 1000 कोटी रुपये करण्याच्या संदर्भातला निर्णय आम्ही घेतला। त्याच्यामध्ये मुश्ताक अंतुले, आपले AR अंतुले साहेब होते, त्यांचे जावई, त्यांना त्या महामंडळाचा मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचा अध्यक्ष केलेलं आहे। शैक्षणिक कर्जाची मर्यादा वेगवेगळ्या समाजाच्या मुलांना चांगल्या पद्धतीने वाढवली। आमच्या अल्पसंख्याकांना 5 लाख रुपये होती, 5 लाखावरून ती 20 लाख रुपयाच्यापर्यंत वाढवण्यात आली। अल्पसंख्याक विकास विभागाला आपण मोठा निधी त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे आणि त्यातून अल्पसंख्याकांच्या विकासाचे विविध कार्यक्रम हे कसे आपल्याला राबवता येतील महाराष्ट्रामध्ये। अल्पसंख्याक महिलांच्या करता नवीन 2800 बचत गट तयार करण्याचा निर्णय
आपल्या विभागाने घेतलेला आहे। अशा पद्धतीनं सर्वसमावेशक माझ्या सर्व जाती धर्माच्या लोकांचा आणि त्यांच्या पुढच्या पिढीचा विकास झाला पाहिजे। आणि हे खातं आपल्या नाशिकचे माणिकराव कोकाटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यांच्याकडे आहे। तिथं आपण हक्कानी सुरेश जेटलिया साहेब सांगू शकतात, तिथं आपण हक्कानी आपल्या नगराध्यक्ष शांताबाई हिवाळे सांगू शकतात, किंवा माझे नगरसेवक नगरसेविका तिथं सांगू शकतात। या पद्धतीनं तुम्हाला मला कामं करायची। तशाच प्रकारे माझ्या मागासवर्गीय समाजाच्या करता, ज्याला आपण EWS म्हणतो, इकॉनॉमी विकर सेक्शनच्या करता आपल्याला घर बांधणीचा कार्यक्रम घ्यायचा। आता त्याच्यातल्या अटी शिथिल केल्या, शिवराजसिंह चौहान साहेबांनी पण त्याच्यामध्ये आपल्याला मदत केली, केंद्र सरकारने मदत केली। पूर्वी अटी फार कडक होत्या। आता ते मोटरसायकल जरी घरात असली, त्याला राहायचं घर नसेल तर त्याला तो भूमी नसेल तर त्याला जागाही द्यायची आणि घर पण, घराला पैसे पण द्यायचे। अशा प्रकारच्या योजना आहेत। आणि म्हणून मित्रांनो, या सगळ्या योजनांचा फायदा आपण आपल्या परतूरच्या सर्वांगीण विकासाच्या करता त्या बाबतीमध्ये करू। आम्हाला ग्रामीण भागाच्या प्रश्नांची माहिती आहे, कारण आम्ही शेतकरी आहे। शेतकरी ही तुमची माझी जात आहे, त्याच्यावर तिथेही कुठली अडचण येणार नाही। कृषी खातं आपल्याकडे आहे, ते शेतकऱ्यांचं खातं आहे। त्याच्या संदर्भात सहकार खातं महाराष्ट्रामध्ये सहकाराच्या माध्यमातून एक आर्थिक सुबत्ता आणण्याचं काम झालेलं आहे, ते आपल्याकडे आहे। अन्न नागरी पुरवठा खातं आपल्याकडे आहे, अर्थ नियोजन सारखं महत्वाचं खातं आपल्याकडे आहे। आणि म्हणून या सगळ्या विभागाचा उपयोग माझ्या परतूरकरांना करून द्यायचा असेल तर माझं शेवटी तुम्हाला एकच सांगणं आहे, तुम्ही परतूरकरांनी मला साथ द्या। आम्ही उभ्या केलेल्या उमेदवार